नमस्कार मंडळी, चला करूयात तांदूळ घराच्या चकल्या. मस्त अशा होतात कुरकुरीत. बघा इथे 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तो धुवून वाळत घातलेला आहे. 3 वाटी गरा घेतलेला आहे, त्याचबरोबर धणे जिरेही घेतलेले आहेत, ते पण भाजून घेतलेले आहेत. तांदूळ मस्त वाळल्यानंतर इथे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता जास्त भाजायचं नाही, थोडंफार भाजायचं आहे. आणि हे आता आपण एकत्र करून सगळं दळून आणूयात. इथं पाणी ठेवलेलं आहे, बरोबर 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे मी. चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि ओवा आपण क्रॅश करून टाकायचं आहे, मॅश करून. बघू शकता. आणि त्याचबरोबर तीळ टाकलेले आहेत. 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि याला मस्त अशी उकळी फुटूस्तवर उकळून द्यायचं आहे पाणी. आता उकळी फुटल्यानंतर ह्यात वाटीने करत पीठ आपण ह्यात घालून घेऊयात, थोडं थोडं करत. बघू शकताय. आणि याला गुठळ्या होतात, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. मळताना या गुठळ्या पूर्ण ही होऊन जातात. बघू शकता इथे दाखवल्याप्रमाणे. आता सगळं पीठ घालून घेऊयात आणि मस्त असं उफलून घेऊयात. बघा आता ह्याला झाकून ठेवूयात. 10 ते 5 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जास्त नाही. आणि लो गॅसवर. बघा मस्त ना. आता ह्याला झाकून ठेवूयात आणि पीठ आता परातीत काढून घेऊयात. 10 ते 5 मिनटं झालेली आहेत माझे. आणि गार पाण्याने ह्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे तांब्या किंवा फुलपात्राच्या साह्याने मळून घेऊ शकताय. बघा दाखवल्याप्रमाणे. मस्त ना. आता ह्याला मळून घेऊया. सॉफ्ट असं मळायचं आहे, जास्त घट्ट मळायचं नाही. हे बघा असं इतकं सॉफ्ट मळायचं आहे. आणि आता ह्या चकल्या आपण पाडूयात. ह्या अजिबात मोडत नाहीत किंवा तुटतही नाहीत. बघू शकताय मस्त ना. वळतील तशा वळतात ह्या. बघा आता तेलातही बघा एकदा दाखवतो. मस्त अशा तळून घेत आहेत, अजिबात तुटत नाहीत किंवा मोडतही नाही. बघा मस्त ना. आता आपल्या चकल्या झालेल्या आहेत. एकदा नक्की ट्राय करा, मस्त लागतात. बघा कुरकुरीत मस्त ना. एकदा नक्की ट्राय करा.